हॅलो नमस्कार, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। मी अशी खूप छान तयार होऊन मी आता मंदिरमध्ये जात आहे। आज आहे आमच्या इथे दीपोत्सव। दीपोत्सव हा खूप छान सगळे मिळून केलेला सण आहे। हा केव्हा केला जातो म्हणजे दिवाळीनंतर, ज्या वेळेला देव दिवाळीच्या अगोदर केली जाते। त्यानंतर आम्ही असे छान प्रकारे मंदिरमध्ये दिवे लावून खूप छान असं आरस बनवली होती। खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर आम्ही सर्व लेडीज इथे सर्व मिळून इथे मंदिरमध्ये रांगोळी काढून सर्व जमा झालो होतो। त्यानंतर मंदिरमध्ये अशा प्रकारे छान असं तुळशी विवाहही संपन्न झाला। त्यानंतर आम्ही आत आलो, असे दिवे खूप छान असे लावले होते। त्यानंतर आम्ही दिवे लावण्यासाठी घेतलो आणि असं सर्वजण आम्ही 5-5 दिवे लावून अशा प्रकारे सर्व छान दिसत होतं। वातावरण ही खूप छान होत झालेलं। त्यानंतर आज सोमवार असल्यामुळे मंदिरमध्ये पूजाही होती। त्यानंतर पूजा करण्यासाठी आम्ही सर्वजण थांबलो। त्यानंतर थोडे लोक येणार होते, ते सर्व आल्यानंतर आम्ही पूजा करायला घेतली। त्यानंतर असं खाऊही देण्यात आला आम्हाला। भडंग चहा पिऊन आम्ही घरी आलो। त्यानंतर होतं घरी आल्यावर माझं दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह होता, त्यामुळे काहीच तयारी नव्हती। मग मिस्टरांनी अशा प्रकारे सर्व रंग लावण्यासाठी घेतला आणि रात्रीचे किती वाजले होते तुम्हाला दाखवते। 11:40 झाले होते आणि आमचे मिस्टर इथं आत्ता कलर लावायला स्टार्ट करणार होते। ह्याला तर बराच 1-2 तास तरी जाणार होता। त्यासोबत मिस्टरांसोबत मी कंपनी देण्यासाठी मीही बसले। त्यानंतर अशा प्रकारे आम्ही सर्व कलर वगैरे लावून झाला। किती डेडिकेटेडनं काम करायला तुम्ही, मला आज एवढं भारी वाटायला सांगू। खूप छान, खूप छान। सर्व पसारा आवरून मी आता आत आलेली आहे। जे ब्रश होते ना, हे आपल्याला मिनरल टर्पेंटाईन ऑइलमध्ये आपल्याला हे डीप करून ठेवायचे आहे। हे आपल्याला 24 आवर रात्रभर भिजत ठेवायचे आहे। त्यानंतर तुम्ही कोणतेही डिशवॉश लिक्विड घेऊन तुम्ही ते इझिली क्लीन करू शकता। त्याच्यावर जोही कलर असतो तो एकदम इझिली क्लीन होतो आणि तुम्ही ते नवीन वापरामध्ये घेऊ शकता आणि ते हार्ड होत नाही। अशा प्रकारे तुम्ही त्याचा रियूज करू शकता। हे पहा, इथं हा एक ब्रश आहे। ह्याची कंडिशन बघा, मला माहिती नव्हतं हे कसं क्लीन करायचं आणि तसाच ठेवून दिला होता मी। हा हार्ड ब्रशसुद्धा मऊ झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही क्लीन करून कोणतंही ब्रश तुम्ही क्लीन करू शकता आणि ते तुम्ही न्यू यूजसाठी किंवा वापरण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता। डे 2 आता जस्ट मी बाजारला जाऊन आलेली आहे आणि आता एक पेंडिंग काम आहे, जे टीव्ही युनिट एरिया क्लीन करायचं। ते पहिला करते, आठवण आलं तसं। तुमचं मन होतं का भरपूर गोष्टी ठरवून ठेवता आणि होत नाहीत, असं माझं भरपूर गोष्टी होतात। पहिला मी आता ते क्लीन करून घेते, त्यानंतर फ्रेश रेडी होऊन त्यानंतर मग स्वयंपाकाला लागते। आज मी बासुंदी वगैरे करणार आहे, त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेनच। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। माझा टीव्ही युनिट एरिया असा थोडाफार दिसतो। याला रिनोव्हेशन करायचं आहे। ज्या वेळेला करेन त्यावेळेला मी तुमच्याशी शेअर करेन। आता इथलं क्लिनिंग करून सर्व व्यवस्थित करून सर्व साफ करून ठेवून देते। डिटेल व्हिडिओ दाखवत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यासाठी मी इथे शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवत आहे। हे लायटिंगवाला पाहत आहात ना, हे मला मिस्टरांनी फर्स्ट ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिले होतं। खूप छान आहे हे, लायटिंगमध्ये खूप छान असं अंधारामध्ये खूप छान वाटतं आणि पाहू शकता तुम्ही किती छान आहे। आणि आज तुम्ही ते काढून तुम्ही दुसरंही कोणतंही अटॅच करू शकता, अशी सिस्टीम आहे त्याला आणि खूप छान आहे। मला खूप आवडलं होतं हे। अशा प्रकारे मी टीव्ही युनिट एरिया इथं ठेवून दिलेली आहे। याची गंमत काय झाली होती, मला हे किती आमची ॲनिव्हर्सरी 5 मेला असते, मला हे गिफ्ट मला 7 मेला भेटलं होतं। खूप लेट आहे, ॲक्च्युली ते यायला लेट झालं होतं त्यासाठी। आणि हे 2 क्यूट बघत आहात, हे मी मिशोवरून घेतलेलं आहे। याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि पाहू शकता किती धूळ बसलेली आहे। हेच मला आता क्लीन करायचं आहे।
सर्व पहिला मी फडका काढून सर्व वस्तू खाली काढून घेते आणि त्यानंतर सर्व वस्तू क्लीन करून त्यानंतर व्यवस्थित वस्तू ठेवून देते। हे केअरफुली करावं लागतं। थोड्या गोष्टी तिथं इलेक्ट्रिकलच्या वस्तू असल्यामुळे त्या मी सर्व पहिला स्विच बंद करून घेते आणि त्यानंतर मग मी क्लीन करून घेते। हे असं आठवड्यातनं माझं एकदा चालूच असतं। आमच्या इथं खूप धूळ येत राहते कारण की आमची जी शहरी भागांमध्ये पडते आणि खूप वाहनांचा ये जा असतं, त्यामुळे खूप धूळ घरात येत राहते आणि मला क्लीन करीसकं बस होतं। खरं काय करणार, आपल्याला जर घर आपलं स्वच्छ ठेवायचं असेल तर या थोड्या गोष्टी आपण करायलाच हव्या आणि आपण जर टाईम मॅनेजमेंट करून आपण सर्व गोष्टी हँडल करू शकतो। हे तुम्हालाही माहीत असेल, तुम्हीही माझ्यासारखीच गृहिणी असाल तर तुम्हीही हे सर्व फेस करतच असाल। हे सर्व मी आता क्लीन करून घेत आहे। आता त्यावर आपल्याकडे जी अशी ओढण्या राहतात त्याचा आपण असा वापर करू शकतो। धूळ आपण जर असं ओढणी वगैरे काहीतरी झाकून ठेवलं तर जास्त धूळ बसत नाही, आपण ती इझिली रिमूव्ह करू शकतो आणि एकदम वॉशेबलही असतं। झेरोफॉक्समध्ये माझं अशा प्रकारे माझं TV युनिट सजवून रेडी झालेलं आहे। सिंपल आणि छान असं कसं वाटलं? आणि अशा प्रकारे मी बाजूच्या जागेत अशी झाडे लावून दिलेली आहेत आणि अशा छान प्रकारे मी त्याला प्रुनिंगही केलेलं आहे आणि छान असं झाडाला एक फूल आलं होतं, ते काढून घेतलं आणि मी डोक्यामध्ये माळून घेतले। तुम्हाला काय वाटतं, कोणतंही तुम्ही फूल दिसलं तर तुम्ही काय करता? मला तरी खूप आवडतं गुलाबचं फूल, मोगरा फूल असं। आणि त्यानंतर त्याच बाजूला मी इथे जे ब्रह्मकमलचं झाड असते ना ते लावून दिले होते आणि छान ग्रोही झालेले आहेत, त्याला चांगले लीफही ग्रो झालेले आहेत आणि हे तुम्ही ना लीफपासून ग्रो करू शकता, खूप इझिली ग्रो होतं। आणि आता इकडचं थोडं राणी वाढलेलं आहे, तेही काढावं लागणार आहे मला, बघूया वेळ काढून काढते मी सर्व। आणि छान प्रकारे असं प्रुनिंग केल्यामुळे भरपूर अशी पालवी फुटलेली आहे आणि बाजूला आहे मोगऱ्याचं आणि त्याच्या बाजूला आहे सदाबहारचं। आता मी सर्व कामे करून घेते, जी फुलं आहेत ती काढून घेते। आता बासुंदी बनवण्यासाठी हे दूध आणि खवा कडेला काढून घेते। जी फुलं बनवणार आहे मी त्याचा हार कसा बनवते हा मी तुमच्याशी शेअर करेन आणि त्याच्यानंतर ज्या वस्तू होत्या त्या सर्व एकत्र ठेवून देते, म्हणजे नंतर गडबड होणार नाही। अशा प्रकारे सर्व आता मी व्यवस्थित करून घेतलेली आहे। हे सीजनल फ्रूट आहे, तुम्ही नक्की हिवाळ्यामध्ये याचा ज्यूस करून नक्की पिया। आणि चला आता दुसरीकडे मी बासुंदी करण्यासाठी थोडं पॅनमध्ये पाणी घालून त्यामध्ये दूध ओतून घेते आणि ही पूर्ण डिटेल रेसिपी ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तिथं नक्की जाऊन चेक करा, तिथं खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आपण ज्यावेळेला बासुंदी करतो त्यावेळेला हा खवा आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला त्या दुधामध्ये ओतून द्यायचा आहे। जर तुम्ही गरम दुधामध्ये पेक्षा थोडंसं थंड दूध कडेला काढून त्यानंतर तो खवा कडेला काढून मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर त्या पॅनमध्ये घालायचा आहे। दुसरीकडे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आणि हा खवा मी आता या दुधामध्ये घालून दिलेला आहे आणि आपल्याला असं चांगलं ढवळत राहायचं आहे। बासुंदी बनवणं खूप काही कठीण नाही, दुधामध्ये आपल्याला जो खवा घालून द्यायचा आहे, आपण ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं वेलची पूड वगैरे घालून आपण ती व्यवस्थित खूप छान प्रकारे बनवू शकतो आणि त्या दुधामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पाणी जो उरलेला खवा होता तो घालून द्यायचा आहे। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, हळूहळू अलगद हाताने असं धरून घ्यायचे आहे। खूप छान असं सुगंध येत आहे। यामध्ये मी फक्त खवा घातलेला आहे तरी इतका सुगंध येत आहे, अजून साखर घातलेली नाही, काय नाही। आता दूध आटत आलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला तुमच्या चवीनुसार साखर घालायची आहे। मी इतक्या पळीनुसार मी आता यामध्ये घालणार आहे। आपण जशी डाळवड्याची पळी घेतो त्याप्रमाणे आपण अडीच, एक असे 2 आणि अर्धी पळी अशा प्रकारे 2.5 पळी आपण साखर या मध्ये घालून देणार आहोत आणि आपल्याला ते चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे। आता मी यामध्ये दालचिनी आणि वेलची पावडर आहे ती घालत आहे। तुमच्याकडे नटमेग पावडर असेल म्हणजे जायफळ पावडर असेल तरीही तुम्ही घालू शकता, त्यानेही खूप छान चव येते। आता हे आपल्याला खूप छान अशा प्रकारे ढवळून घेऊन आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे। यानं खूप छान सुगंध येतो
आपण ज्या वेळेला यामध्ये की नाही पहिला वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स घालायची पण पद्धत सांगते मी तुम्हाला। पहिला एका भांड्यामध्ये जरासं तूप घ्यायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि ते आपल्याला चांगले जरासं तळून घ्यायचे। अशा प्रकारे जर तुम्ही तळून जर बासुंदीमध्ये हे ड्रायफ्रूट्स घातला तर त्याने तुमच्या बासुंदीला खूप छान प्रकारे चव येते, म्हणजे तो तेलकटपणा असतो ना त्या बासुंदीला खूप छान येतो। आणि ज्यावेळेला आपण हे ड्रायफ्रूट्स ओततो त्यावेळेला एक तर्री पण यायला मदत होते। ॲक्च्युली मला आता कसं सांगू समजेना, परंतु ह्या ड्रायफ्रूट्स असं तुपामध्ये भाजून आपण जर बासुंदीमध्ये घातलं तर बासुंदी छान होते, इतकं सांगू शकेन मी। तुम्ही अशा प्रकारे माझी बासुंदी रेसिपी नक्की ट्राय करा, पाहू शकता इथं कितं उबाळून बाहेर आलेलं आहे अशा प्रकारे आणि खूप छान बनते बासुंदी। आणि हे आपल्याला आता चांगलं ढवळत राहायचं आहे आणि आता यावर मी झाकण ठेवून देते आणि 10 मिनिटं मी बारीक मंद आचेवर मी आता चांगल्या प्रकारे शिजू देते। जर तुम्ही हे खूपच आटवला तर रबडी बनते आणि जर मीडियम आटवला तर त्याची बासुंदी बनते। चला भेटूया 10 मिनिटानंतर। आता आपल्याला त्यामध्ये केसर घालायचं आहे। केसरचे जर आपण शेरे घातले तर आपल्याला आपल्या बासुंदीमध्ये जो येलोपणा पाहिजे असतो तो खूप छान प्रकारे येतो। आणि अशा प्रकारे तुम्ही भरपूर काय घालायचं नाही, अशा प्रकारचे केसरच्या काड्या घालून देते मी आणि खूप छान बनते बासुंदी। मी नक्की ट्राय करा, खूप छान बनली होती बासुंदी। आणि अशा प्रकारे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेला ती थोडीशी दाटसर होईल, दुधापेक्षा थोडा कन्सिस्टन्सी जरासा जाडसर होईल, ती असते आपली बासुंदी। तुम्ही पुरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकता, खूप छान बनते। आणि इथं आपली बासुंदी बनवून तयार आहे। इथं मी आता हार करण्यासाठी घेते, मी तुळशीचं एक रोप घेऊन आले होतं, ते आता तुळशीचं रोप यामध्ये लावून देते। खूपच खराब झालं होतं तुळशीचं, त्यामध्ये ते ग्रो होईल असं वाटलं होतं। मी तुळशीचं रिपोर्टिंग कसं करावं हा एक व्हिडिओ आहे माझा, त्यावेळेला लावलं होतं आणि छान प्रकारे ग्रोही झालं होतं, परंतु काय माहिती त्याची कंडिशन खूपच खराब होत चालली होती। मग मी म्हटलं राहून दे, ते आपण बाजूच्या जागेमध्ये लावून देऊया आणि ही तर आपण दुसरं नवीन झाड लावून देऊया। आणि अशा प्रकारे मी तिथं ते झाड लावलं। त्याच्यानंतर संध्याकाळी पूजा होती, त्यासाठी मला अशा प्रकारे माळ बनवायची होती आणि हार करण्यासाठी घेतला मी, असं घरी बसून हार केले। जर हार आणायला गेला ना तर खूपच महागमध्ये पडतात आपल्याला आणि आपण काय हे असे 40 रुपयाची फुलं घेऊन खूप मोठ्या मोठ्या माळा बनवू शकतो। घरात थोडंसं आपल्याला टाईम मॅनेजमेंट करून अशा प्रकारच्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागतो, परंतु आपण इम्पॉसिबल कोणत्याही गोष्टी नाही, जर प्रयत्न केला आणि थोडा वेळ काढला तर सर्व गोष्टी मॅनेज करू शकता। आणि अशा प्रकारे सर्व मी मिळून अशा हार बनवून ठेवले, असे इतका मोठा हार मी बनवलेला आहे। काय काय जुगाड करून मी पुरे हार असं बनवून घेतले। मी असे 2 भागामध्ये हार बनवून घेतले, ते जोडले एकमेकाला आणि त्यानंतर त्या मधल्या भागामध्ये अनेक हार करून तो एक जोडले। अशा प्रकारे करून मी कसं करून हा जुगाड करून हार बनवलेला आहे। कसा वाटला हार, अशा प्रकारे तो व्यवस्थित ठेवला गेला नाही त्यामुळे असा वाटत आहे, परंतु खूप छान बनला होता असं रिअल बघितलं तर। बाकीचे फुलेही मी संध्याकाळी देवासाठी ठेवून देते आणि बाकीच्या हानीही मी हार बनवले होते, ते शेअर केले नाही। त्यानंतर देवासाठी मी जी भांडी घासायची होती तीही घासून ठेवली होती, सर्व स्वयंपाक आवरला होता। आता काय नाही, फक्त बाहेरची रांगोळी काढायची होती आणि बाहेरचं आवरायचं होतं। आता मी इथे रेडी झालेली आहे, चला सर्व जमलेले आहे, आम्ही आता पूजा करून घेत आहोत। आणि इथं आमची तुळशी विवाह संपन्न झालेला आहे। खूप व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही, खूप गडबडीत कामं होती इतकी की त्यामध्ये शूट करायचं राहूनच गेलं, परंतु हे छोटीशी क्लिप थोडी ॲड करावी म्हटली म्हणून इथं छोटीशी क्लिप ॲड केलेली आहे। आणि अशा प्रकारे छान आमची पूजा संपन्न झाली। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ।